हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीया ही आपल्यासाठीच खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि हा आपण खूप म्हणजे चांगल्या प्रकारे साजरा करत असतो. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. हा दिवस पितरांचा पण मानला जातो. बघा या दिवशी तुम्ही केलेले दान, तर्पण, पूजा खूप लाभ देते. कारण या दिवशी दान धर्म करण्यासाठी खूप शुभ दिवस आहे. अक्षय फळ देत असतं, की ज्याचा कधी क्षय होत नाही. ते अक्षय तृतीयेचा दिवस. आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी हा दिवस असतो. तसेच परशुराम जयंती पण आपण या दिवशी साजरी करत असतो. परशुरामांचा जन्म या दिवशी झालेला आहे. तर घराजवळ तुम्ही रामाचे मंदिर वगैरे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नमस्कार करावा आणि दर्शन घ्यावे. या दिवशी घरोघरी गौरी पूजन पण केले जाते. या दिवशी देवांना आंब्याचा रसाचा नैवेद्य अर्पण करतात आणि पितरांना पण आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर आपण खातो. आपण म्हणजे त्या दिवसापासून आपण सुरुवात करतो. अक्षय तृतीयेला तुम्ही ज्या सेवा जमतील करा, केंद्रात करा किंवा घरी करा, त्या तुम्ही आवर्जून कराव्यात. कारण या दिवशी केलेली सेवा कधी क्षय होत नसती. ती आपल्या म्हणजे याच्यामध्ये सेवेच्या ह्याच्यात म्हणजे संचय वाढत जातो. त्यामुळे या दिवशी सेवा केलेल्याला खूप महत्त्व आहे. आणि तुम्ही यथाशक्ती दान करा. कारण या दिवशी आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पितृ तृप्त होतात आणि मग आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपले कुठलेच दोष लागत नाहीत. अक्षय तृतीया या दिवशी पितरांच्या नावाने उदक कुंभ आपण दान करत असतो. एक पत्रावळ घ्यायची आहे. त्यावर गहू टाकावे आणि त्यावर हा कुंभ ठेवायचा आहे. त्यात पाणी घालावे, त्याला गंध लावावे, विड्याचे पान समोर ठेवायचे. त्यावर फूल, तीळ, दक्षिणा, सुपारी ठेवावी, गंध लावावा आणि त्या घटाची पूजा करायची आहे. आणि तो तुम्हाला कुंभ तो दान करायचा आहे. सगळ्यांनी पित्राचे स्मरण करून नमस्कार करावा घरातल्या मंडळींनी. आणि बघा मग तुमच्या घरात अशी पूजा होत नसेल किंवा तुमच्याकडे पूजा करतच नसेल, पण आपल्याला काही दोष लागू नये, आपला काही पितृदोष मागचे काही जन्मीचे असतील तर ते निघून जावे, यासाठी आपल्याला एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान दक्षिण दिशेकडे करून ठेवायचा आहे. आणि स्मरण करून सगळ्यांनी त्याला नमस्कार करायचा आहे. घरातल्या मुलांनी, मंडळींनी सगळ्यांनी मिळून नमस्कार करायचा आहे तो पित्राचं स्मरण करून. बघा या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो. पितरांसाठी पण घास काढायचा आहे. गाईला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि कावळ्याचा पण घास या दिवशी आवर्जून घास काढायचा आहे. कावळ्याला भात द्या, त्यावर थोडे दही टाका, थोडी साखर घाला आणि देवाला तुम्ही या यथाशक्ती तुम्ही जो नैवेद्य करता ते अर्पण करा. गाईला पण तो तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करणार आहे, तोच तुम्ही गाईला पण अर्पण करायचा आहे. आणि पितरांचा घास पण या दिवशी तुम्ही सकाळीच आपल्याला लवकर उठून पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला उंबऱ्याचं पूजन करायचं आहे. हळदीचे लेपन करायचे आहे आणि दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढायचे आहे. दोन्ही बाजूंना एक दिवा लावायचा आहे. एक पंती घेऊन त्यात तेल वात आणि त्यात कापूर वडी टाकायची आहे. असे केल्याने बाहेरची वाईट शक्ती घरात येत नाही. मग बघा आपले घर कसे प्रसन्न होते, सुख शांती नांदते, सकारात्मक वातावरण तयार होते. तर करून बघा हे छोटे-छोटे उपाय आपले केल्याने आपले घर अगदी म्हणजे प्रसन्नच होते आणि घरात भरभराटी येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.